आज आपण भेंडी बनवणार आहोत। भेंडीची भाजी अगदी सोपी असते। ती करण्यासाठी पहिले आपण भेंडी घेऊन कापूया। नंतर कढीपत्ता, मिरच्या 5-6, तिखटानुसार ज्याला लागेल तसं, नंतरला 7-8 लसणाच्या पाकळ्या, जिरे, राई, हे सर्व सामग्री आपण रेडी ठेवूया। लसूण चेचून घेऊया। बारीक कांदा कापूया। बारीक कांदा कापल्यानंतर कढई ठेवून गरम करूया तेल। 2 चम्मच तेल घेऊया। नंतर त्याच्यामध्ये राई आणि जिरे यांची फोडणी तडतडून घेऊया। नंतर कढीपत्ता आणि हिरव्या मिरच्या, तिखटानुसार, जसं कुणाला तिखट लागत असेल, कुणाला साधं पाहिजे असेल त्या पद्धतीने करा। हाताने तोडून तुम्ही करू शकता मिरची। आणि नंतर लसूण हे मिक्स करून मस्तपैकी फ्राय करून घ्या। मिरची आणि लसूण फ्राय केल्यानंतर फोडणी छान होते। मग कांदा टाकून त्याला लालसर असं भाजून घेऊ, म्हणजे फ्रायच करून घेऊया व्यवस्थित। लाल कलर आला पाहिजे छानपैकी। मग मीठ टाकूया। मीठ टाकल्याने कसं संपूर्ण तेलामध्ये मीठ मिसळलं जातं, भाजी खरट होत नाही। त्यामुळे नंतर हळद टाकून घ्या 2 चम्मच, आणि त्यामुळेच त्या मिठामुळे आणि हळदीमुळे त्याची टेस्ट चांगली बनते। मग आपण भेंडी जी कापलेली होती ती मिक्स करून घेऊया। हळदीचं आणि फोडणी जी दिलेली छान, त्याची पूर्णपणे फ्लेवर त्या भेंडीमध्ये उतरतं आणि भेंडी आपल्याला क्रिस्पी अशी लागते। आणि त्याच्यानंतरला आपण त्याचा टेस्ट आपल्याला खूपच छान वाटतो। आणि नंतर आपण झाकण देऊया। आणि झाकण काढल्यानंतरला बघा कशी शिजली। अर्धच झाकण दिलेलं, शिजलेली आहे भेंडी आपली। भेंडी आपली रेडी आहे। आपण आता तिला सर्व करूया बाउलमध्ये। बघा, अतिशय सुंदर आणि टेस्टी भेंडी रेडी।